स्वामी, मी काहीही मोठं मागितलं नाहीये तुमच्याकडे. एवढंच की माझ्या भावाचे प्राण वाचवा आणि माझी इज्जत राखा. स्वामी, घरात कोण आहे हो मी? काकांच्या दृष्टीनं मोफत काम करणारी मोलकरी, काकूच्या नजरेमध्ये हुशार म्हणून डोळ्यात खुपणारी. माया नाही, आपुलकी नाही, रंजना नाव सुद्धा कोणी प्रेमानं घेत नाही. देवेश माझा लहान भाऊ, रोज खाटेवर तडफडताना बघते मी, आणि त्याच्यासाठी काही करू न शकणं ही शिक्षा आहे का माझी? आणि हा अभिराम सतत माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या भावाची शस्त्रक्रिया करतो असं म्हणत असतो. स्वामी, मला कळतंय की या पैशांमध्ये पापाचा सावट आहे, पण तरीही एक क्षण असा येतो, वाटतं की घ्यावा का निर्णय. माझ्या एका होकारानं देवेश वाचणार असेल तर. स्वामी, मी बहीण म्हणून अपयशी ठरणार का? स्वामी, तुम्हीच म्हणता ना की भक्तांना मार्ग आम्ही दाखवतो म्हणून. मग दाखवा ना तुम्ही मार्ग, मी पाया पडते तुमच्या. स्वामी, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, की मी एकटी आहे? सांगा ना स्वामी.